नमस्कार शेतकरी मित्रांनो, 21 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा महाराष्ट्रावर पावसाचे संकट कायम आहे. कारण हा अतिरिक्त पाऊस पिकांचे नुकसान करत आहे. तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे याचा देखील या व्हिडिओमध्ये समावेश केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात हा एकट्याचा दुसऱ्याचा अंदाज नसून हा संपूर्ण जागतिक वेबसाईटचा अंदाज असतो. हा सारांश दिलेला असतो. त्यामुळे या चॅनलवरील 90 ते 95% अंदाज खरे ठरतात. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम आपण रायगड जिल्ह्याचा अंदाज घेऊ. रायगड जिल्ह्यामध्ये सकाळी हलकासा ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी रिमझिम, मधल्या वेळेत थांबाथांब, नंतर दुपार ते संध्याकाळच्या वेळेस मध्यम पावसाचा सरी, वारंवार एखाद्या 2 ठिकाणी जोरदार सरी सुद्धा येऊ शकतात. रात्री ढगाळ, ठिकठिकाणी पावसाच्या आंतरिक सरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरींसह ढगाळ, काही तासात पाऊस वाढता कमी होत राहील. सकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस मध्यम पाऊस, काही भागात डोंगरकडे, घाटमाथा या ठिकाणी जोरदार सरींची शक्यता. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस ढगाळ, ठिकठिकाणच्या पावसाच्या वारंवार सरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलकासा ते मध्यम पाऊस, काही भागात सतत रिमझिम, दुपारी संध्याकाळी मध्यम पावसासोबत अधूनमधून जोरदार सरी, विशेषतः किनारी व घाट भागांमध्ये. नंतर रात्रीच्या वेळेस पावसाच्या सरी कायम, दरम्यान थोडी उसंत, म्हणजे काही रात्री थोड्या वेळेस शांत सुद्धा वातावरण राहण्याची शक्यता. पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू, पालघर, वसई, विरार पट्टा या ठिकाणी सकाळी 6 ते 11 दरम्यान पावसाच्या सरी, अधूनमधून काही भागात मुसळधार झडपा. दुपारी 11 ते 4 दरम्यान ढगाळ ते हलका ते मध्यम पाऊस, अधूनमधून सुद्धा उसंत. संध्याकाळी रात्री 4 मध्यरात्री पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. अधूनमधून जोरदार सरी. टीप: किनारी व कमी उंचीच्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्या. ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर या ठिकाणी रिमझिम ते मध्यम पाऊस सकाळी 6 ते 11 दरम्यान. नंतर 8 ते 12 वाजता सरी तुलनेने जास्त. नंतर दुपारी 11 ते 4 दरम्यान ढगाळ वातावरण, मध्ये मध्ये पाऊस. संध्याकाळी म्हणजेच रात्री 4च्या वेळेस वारंवार सरी, काही ठिकाणी जोरदार. तापमान सुमारे 26 ते 31 डिग्री सेल्सिअस. मुंबई शहर म्हणजेच आयलंड सिटी सकाळी 6 ते 11 दरम्यान सरींसह ढगाळ, रस्त्यात अचानक पावसाच्या झडपा. दुपारी 11 ते 4 दरम्यान मध्यम पाऊस, मध्ये थोडी उसंत. संध्याकाळी म्हणजेच रात्री 4 दरम्यान आणि मध्यरात्री पुन्हा सरी वाढण्याची शक्यता. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जोरदार मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता. मुंबई उपनगर म्हणजेच पश्चिम पूर्व उपनगर यामध्ये दिवसभर शहराप्रमाणेच रिमझिम, मध्यम पाऊस, काही वेळा जोरदार सरी, विशेषतः संध्याकाळच्या वेळेस. प्रवास, रेल्वे, सरींच्या वेळेस दृश्यमानता कमी, वाहतूक मंदावू शकते. पुणे जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 11 दरम्यान ढगाळ ते हलका मध्यम पाऊस, 6 ते 10 दरम्यान हलक्या सरी संभव. दुपारी 11 ते 4 अधूनमधून सरी, काही वेळा उसंत. संध्याकाळी आणि रात्रीच्या म्हणजे 4 वाजायच्या वेळेस ढगाळ, अधूनमधून पावसाच्या सरी. टीप: शहरात रस्त्यांवर साचलेले पाणी, वाहतूक मंदावणे शक्य. घाटभाग, दृश्यमानता कमी. सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ, हलका पाऊस, रिमझिम सुरू. दुपारी मध्यम पाऊस. दुपारी 1 ते 3च्या सुमारास सरींची जोर होण्याची शक्यता. संध्याकाळच्या वेळेस रात्री ढगाळ सरी, आंतरिक. टीप: डोंगर माथा, घाट भागात रस्ते ओले, धुके, वाहन सावकाश चालवा. सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी बहुतांश ढगाळ वातावरण, पावसाचा जोर कमी. दुपारच्या वेळेस ढगाळ, हलका पाऊस, सरी 11 ते 1च्या सुमारास शक्य. संध्याकाळी म्हणजेच रात्री 5 ते 7 दरम्यान पुन्हा हलक्या सरी, नंतर ढगाळ वातावरण. सांगली जिल्ह्यामध्ये पहाटे 5 वाजता शावर, सकाळी रिमझिम हलका पाऊस, नंतर 7 ते 8 काही वेळा रेन, घनदाट सरी, सकाळी जरा जास्तच. 7 ते 8 दरम्यान विस्तृत रस्त्यावर ओलेपणा. नंतर 24 तासे घड्याळानुसार 13 वाजता रेन. दुपारी पुन्हा सरी, काही ठिकाणी तीव्रता जास्त. नंतर 15 वाजायच्या सुमारास रेन. दुपारनंतर तासात पुन्हा पावसात जोर वाढू शकतो. संध्याकाळी आणि रात्री ढगाळ, आंतरिक सरीची शक्यता. याचा एकंदरीत सारांश पाहायला गेलं तर संपूर्ण दिवसात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. सकाळी आणि दुपारी आंतरिक सरी, पावसाच्या झडपा. दुपारी काही तासात पावसाची तीव्रता वाढून मध्यम ते जोरदार होऊ शकते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
7 ते 9 दरम्यान शावर्स रेन, सकाळी काही ठिकाणी मुसळधार सरी होऊ शकतात. 13 ते 14 दरम्यान दुपारी सरी वाढण्याची शक्यता, काही ठिकाणी तीव्र. दुपारी 15 नंतर घट्ट ढग आणि आंतरिक सरी. संध्याकाळी पावसाची तीव्रता कमी होऊ शकते. याचा एकत्रित सारांश पाहायला गेला तर संपूर्ण दिवसभर हा ढगाळ हवामान राहील. सकाळी उशिरापर्यंत रिमझिम, सकाळी मध्यम पाऊस, दुपारी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये पहाटे 11 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण, हलका कोणताही दृश्यमान पाऊस कमी आहे. या ठिकाणी ढग 12 ते 3 दरम्यान ढग, तापमान वाढून 28 डिग्री सेल्सिअस. नंतर 14 ते 15 दरम्यान मध्यम पाऊस, सर्वात जास्त सरींचा संकेत. नंतर 16 ते 23 दरम्यान परत ढगाळ. संध्याकाळी पावसाचा जोर कमी मध्यम स्वरूपाचा. प्रभाव व सावधानता. धुळे पिकांच्या मैदानात व कमी भागात पाणी साचण्याची शक्यता. दुपारच्या पावसानंतर रस्ते ओले होतील. वाहनांना चालवताना वेग कमी ठेवा. एकत्रित सारांश पाहायला गेलं तर दिवसाचा जास्त भाग हा ढगाळ राहील. दुपारी सुमारे 14 ते 15 या वेळेत पावसाचे काही तास रेन, मध्यम पाऊस अपेक्षित. तापमान सुमारे 24 ते 29 डिग्री सेल्सिअस. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 ते 4 दरम्यान पहाटे काही वेळा रेन, सकाळी पूर्वीच पावसाचे टप्पे. नंतर 8 ते 10 दरम्यान सकाळी पुन्हा पाऊस, शुभ्र पावसाचे टप्पे. दुपारी 11 ते 15 दरम्यान ढगाळ पावसाचे तास टप्पे. 16 ते 17 दरम्यान संध्याकाळी पुन्हा पाऊस, शावर्स होऊ शकतो. या ठिकाणी एकत्रित सारांश. रात्री सायंकाळी काही वेळापासून पावसाची सुरुवात. सकाळी व दुपारच्या काही टप्प्यांमध्ये शावर्स रेन आणि संध्याकाळी पुन्हा पावसाची शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 7 दरम्यान शावर्स, नंतर 9 ते 10 दरम्यान दाट सरींची शक्यता. नंतर 12 ते 13 दरम्यान पुन्हा रेन, दुपारच्या सुरुवातीला महत्वाचा टप्पा. नंतर 16 दुपारी संध्याकाळी एक अनोखी रेन टप्पा. 20 ते 21 जवळपास शावर्स. याचा एकत्रित सारांश पाहायला गेलं तर संपूर्ण दिवसभर हा ढगाळ आणि सकाळी दुपारी अनेक तास शावर्स रेन, खास करून 9 ते 11 दरम्यान आणि 12 ते 13 आणि दुपारी 16चा टप्पा, म्हणजेच मध्यम ते ठिकठिकाणी तीव्र पावसाचे टप्पे. नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 11 दरम्यान ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाचे टप्पे. दुपारी 11 ते 16 दरम्यान पावसाचे वेळे, दुपारी थोडे वाऱ्याचे झोके. पावसाचे टप्पे कायम राहतील. संध्याकाळी रात्री 16 ते 24 दरम्यान आंतरिक पावसाची शक्यता. रात्रभर पर्यंत ढगाळ वातावरण राहील. एकत्रित सारांश. 21 ऑगस्टला नाशिकमध्ये पिरियड्स ऑफ रेन, म्हणजे दिवसभरात अनेक वेळा पावसाचे टप्पे येतील. दुपारपुढे हवा थोडी तीव्र ब्रेजी असेल. पुढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 21 ऑगस्टला सकाळी थोडा पाऊस, शॉवर्स. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून हलका पाऊस, मध्यम पाऊस, थोडे ब्रेजी ठरू शकते. म्हणजेच मॉर्निंगच्या 6 ते 11 दरम्यान काही ठिकाणी हलक्या पावसाची सुरुवात. दुपारी 11 ते 16 दरम्यान ढगाळ वातावरण, अधूनमधून पाऊस. विशिष्ट ठिकाणी पावसाचे टप्पे उद्भवतील. संध्याकाळी आणि रात्री 16 ते 24 दरम्यान ढगाळ राहण्याची शक्यता. रात्री थोडा पाऊस राहू शकतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 11 ढगाळ, कधी कधी हलक्या पावसाचे टप्पे. दुपारी 11 ते 16 ढगाळ वातावरण, अधूनमधून हलका पाऊस व हवा थोडी जोरदार. संध्याकाळी आणि रात्री 16 ते 24 दरम्यान आंतरिक पावसाची शक्यता. रात्री तापमान सुमारे 22 डिग्री सेल्सिअस. एकत्रित सारांश. 21 ऑगस्ट 2025 रोजी वातावरण हे छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ हवामान, टच ऑफ रेन, म्हणजे हलक्या ते मध्यम पावसाचा स्पर्श राहील. दुपारी थोडा ब्रेजी वातावरण राहील. बीड जिल्ह्यामध्ये रात्री पहाटे काही हलकी शॉवर्स. सकाळी दुपारी 6 ते 15 दरम्यान बहुतेक ढगाळ वातावरण. महत्वाचे टप्पे. संध्याकाळी 17 ते 18 दरम्यान शावर्स, आंतरिक पाऊस. हा दिवसाचा प्रमुख पावसाचा टप्पा आहे. एकत्रित सारांश पाहायला गेलं तर दिवसाचा जास्त भाग ढगाळ राहील. मुख्य शावर्स संध्याकाळी अपेक्षित आहेत. कमाल तापमान सुमारे 28 ते 29 डिग्री सेल्सिअस, किमान 23 ते 24 डिग्री सेल्सिअस. जालना जिल्ह्यामध्ये सकाळी ते दुपारी म्हणजे 6 ते 12 दरम्यान ढगाळ वातावरण, हळूहळू तापमानात वाढ. दुपारी 14 ते 15 दरम्यान पावसाचा स्पष्ट टप्पा रेन. दुपारच्या वेळेस मुख्य सरी. संध्याकाळी 17 या सुमारास आणखी एक पावसाचा टप्पा. दुपारी संध्याकाळी ओले रस्ते, वाहतूक मंदावू शकते, खास करून अंडरपास, निचले रस्ते भाग लक्षात घ्या. दिवसभर ढगाळ, दुपारी मध्यरात्री व दुपारच्या वेळी पावसाचे ठळक टप्पे. कमाल सुमारे 28 ते 29, किमान 23 ते 24 डिग्री सेल्सिअस तापमान राहील. परभणी जिल्ह्यामध्ये सकाळी 9 ते 10 दरम्यान पहिला पावसाचा टप्पा रेन. दुपारच्या मध्य भागात तापमान वाढून 14 ते 15 या वेळेत
उष्णतेचा टप्पा संध्याकाळी 16 ते 17 दरम्यान दुसरा स्पष्ट पावसाचा टप्पा। या ठिकाणी दिवसभराचा सारांश परभणी जिल्ह्यामध्ये दिवसभरात काही ठिकाणी पावसाचे टप्पे होणार। सकाळी आणि दुपारनंतर प्रमुख पावसाची खिडकी कमाल 30 डिग्री किमान 23 ते 24 डिग्री सेल्सिअस। धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळी ते दुपारी ढगाळ वातावरण, सकाळी काही शॉवर्स रिमझिम शक्य, दुपारी सांज, दुपारी मध्यम ते आंतरिक ढग, संध्याकाळी 17 ते 18 दरम्यान पावसाचा स्पष्ट टप्पा, रेन अपेक्षित, तापमान सुमारे 22 डिग्री किमी 28 ते 29 डिग्री कमाल। तासनिहाय टप्पे सकाळी पहाटे 3 वाजेपर्यंत आंतरिक शॉवर, सकाळी 1 ते 2 दरम्यान ढगाळ वातावरण, 9 ते 11 दरम्यान सकाळी शॉवर्स रिमझिम, 9 ते 10 दरम्यान, 14 ते 16 दरम्यान ढगाळ, काही वेळा उसन, तापमान सुमारे 26 ते 29 डिग्री, 17 ते 18 या दरम्यान संध्याकाळी रेन मध्यम दिवसाचा मुख्य पावसाची पहाट। लातूर जिल्ह्यामध्ये पहाटे 9 ते 10 म्हणजे सकाळच्या वेळेस शॉवर्स 9 वाजता सुरू राहतील, 10 ते 12 दरम्यान काही तास रेन, 10 आणि 12 वाजता विशेष नोंद, 13 ते 16 दरम्यान ढगाळ, पावसाचा जोर कमी मध्यम, संध्याकाळी पुन्हा ढगाळ वातावरण, सकाळच्या व दुपारच्या काळात रस्ते ओले होऊ शकतात, अंडरपास, खालच्या भागात थोडे पाणी साचू शकते, प्रवास करताना गती नियंत्रित ठेवा। एकत्रित सारांश पाहायला गेलं तर सकाळी हलके ते मध्यम ढग, दुपारी सकाळच्या तासांमध्ये शॉवर्स, रेनचे टप्पे, दुपारनंतर थोडे सामिप्य। नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ते 2 दरम्यान मध्यम शॉवर्स, नंतर 11 ते 12 दरम्यान सकाळच्या, दुपारी एक ठळक पावसाचा टप्पा, 14 ते 15 दरम्यान ढगाळ, दुपारात तापमान वाढून 29 ते 30 डिग्रीपर्यंत जाऊ शकते, 16 वाजता संध्याकाळी वेळी पुन्हा रेनचा टप्पा अपेक्षित आहे। सर्वप्रथम याचा एकत्रित सारांश पाहायला गेलं तर मध्यरात्री ते सकाळी काही शॉवर्स, दुपारी 11 ते 12 आणि संध्याकाळी 16 वाजता पावसाचे टप्पे अपेक्षित। हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 11 ढगाळ, हलक्या शॉवरची शक्यता, दुपारी 11 ते 16 थोडा पाऊस, आफ्टरनून शॉवर, दिवसभराचा प्रमुख पावसाचा टप्पा, संध्याकाळी रात्री 16 ते 24 दरम्यान ढगाळ, आंतरिक पाऊस, प्रभाव सावधानता, रस्ते ओले व घसरणी, निचले रस्ते भाग, थोडे पाणी साचू शकते, वाहन चालवताना ध्यान। हिंगोलीसाठी एकत्रित अंदाज, दुपारच्या वेळी थोडा पाऊस, आफ्टरनून लाईट रेन, एकंदर घट्ट ढग आणि हलका ते मध्यम वारा, कमाल 30 डिग्री सेल्सिअस किमान 23 डिग्री सेल्सिअस तापमान राहील। वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ, काही वेळा शॉवर, दुपारी हलका ते मध्यम पाऊस, आफ्टरनून रेन, हवेत ब्रेझी वाटेल, संध्याकाळी आंतरिक पाऊस शक्य। एकत्रित सारांश पाहायला गेलं तर दिवसभर घट्ट ढग, हवेत थोडा वारा, दुपारी अल्प पावसाचा टप्पा, कमाल 29 डिग्री सेल्सिअस किमान 22 डिग्री सेल्सिअस तापमान राहील। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ, काही शॉवर्स शक्यता, दुपारी आंतरिक पावसाचे टप्पे, हवामान ब्रेझी, संध्याकाळी शक्यतो हलके शॉवर्स किंवा ढगाळ वातावरण राहील। मुख्य अंदाज, आंतरिक पावसाचे टप्पे, असोसिएशनल रेन, दुपारी वाऱ्याचा झोका संभावतो, कमाल 29 डिग्री सेल्सिअस किमान 23 डिग्री सेल्सिअस तापमान राहील। अकोला जिल्ह्यामध्ये सकाळी पहाटे 6 पर्यंत मुख्यतः ढगाळ, मॉडेलनुसार काही ठिकाणी विजांसह वादळी लघु टप्पे शक्य, 8 ते 11 दरम्यान ढगाळ, हळूहळू तापमानात वाढ, 13 ते 14 दरम्यान पावसाचे प्रमुख टप्पे, रेन रिपोर्टेड 13 ते 14 या वेळेत, 15 ते 16 दरम्यान अल्प सत्रासाठी ढगाळ, नंतर संध्याकाळी पुन्हा पाऊस 17च्या वेळेस आणि रात्री 20च्या सुमारास टप्प्याटप्प्याने पाऊस। एकत्रित सारांश पाहायला गेलं तर दिवसाचे अनेक भाग ढगाळ वातावरणात राहतील, दुपारी 13 ते 15 दरम्यान आणि संध्याकाळी 17 आणि 20 ते दरम्यान पावसाचे महत्त्वाचे टप्पे। काही मॉडेलमध्ये मध्यरात्री उशिरा काही तास ढगाळ वादळ सदृश्य अवस्था दिसते, तापमान अंदाजे 24 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान। अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 9 ढगाळ वातावरण, 9 वाजता पावसाचा पहिला टप्पा, 11 ते 13 दरम्यान थोडी उसण, दुपारच्या सुरुवातीला तापमान वाढून पुढील पावसापर्यंत 13 ते 14 पोहोचते, 14 ते 17 दरम्यान महत्त्वाचे पावसाचे टप्पे, दुपारी व संध्याकाळी सतत आंतरिक पावसाची शक्यता, 17 ते 20 दरम्यान अनेक ठिकाणी पावसाचे टप्पे व काही वेळा जोरदार सरींची शक्यता। दिवसभराचा एकत्रित अमरावतीसाठी सारांश पाहू। दिवसभर ढगाळ वातावरण, सकाळपासून दुपारी संध्याकाळपर्यंत अनेक पावसाचे टप्पे, विशेषतः सकाळी 9 ते 10, दुपारी 14 आणि संध्याकाळी 16 ते 19 दरम्यान सतत आंतरायिक पाऊस, तापमान अंदाजे 23 डिग्री ते 30 डिग्री सेल्सिअस। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 11 दरम्यान ढगाळ, हलका ते मध्यम पावसाचे टप्पे, 13 ते 15 दरम्यान दुपारचा महत्त्वाचा पावसाचा टप्पा, रेन रिपोर्ट 14 ते 15 दरम्यान, 16 ते 19 दरम्यान संध्याकाळी टप्प्याटप्प्याने पाऊस, काही वेळा जोरदार सरी संभावतात।
एकत्रित सारांश पाहायला गेलं तर दिवसभर ढगाळ, दुपारी 14 ते 15 दरम्यान व संध्याकाळी 17 ते 19 दरम्यान प्रमुख पावसाचे टप्पे. रात्री देखील काही ठिकाणी पावसाचा टप्पा राहू शकतो. कमाल तापमान सुमारे 30 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. 21 ऑगस्टला सर्वत्र दुपारी संध्याकाळी मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पावसाचे टप्पे पाहायला मिळतील. स्थानिक पाणी साचणे, वाहतूक मंदावणे हे प्राथमिक परिणाम असू शकतात. नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 9 दरम्यान ढगाळ वातावरण, दुपारी 12 ते 15 पाऊस सुरू होण्याची शक्यता, संध्याकाळी 18 ते 21 पाऊस सुरू राहण्याची शक्यता, रात्री 21 च्या दरम्यान पाऊस सुरू राहण्याची शक्यता. पाऊस हा सुमारे 10 मिलीमीटर पर्यंत अपेक्षित आहे. हवामान स्थिती मध्यम पाऊस. वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते 9 ढगाळ वातावरण, दुपारी 12 ते 15 पाऊस सुरू राहण्याची शक्यता. या दिवशी या ठिकाणी सुद्धा 10 मिमी पर्यंत मध्यम पाऊस अपेक्षित आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 6 ते 9 ढगाळ वातावरण, नंतर दिवसभर अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. पाऊस सुमारे 10.2 मिमी पर्यंत शक्य, मध्यम पाऊस राहील. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहाटे 6 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण, 6 ते 9 दरम्यान ढगाळ किंवा हलका पाऊस काही ठिकाणी दिसू शकतो. नंतर 9 ते 12 ढगाळ वातावरण, 12 ते 15 दुपारी शॉवर्स, नंतर 15 ते 18 काही भागात ढगाळ तर काही भागात थोडा पाऊस, 18 ते 21 संध्याकाळी शॉवर्स, 21 वाजता म्हणजेच संध्याकाळच्या वेळेस ढगाळ आणि काही भागात हलका पाऊस. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 दरम्यान पहाटे 3 ते 6 दरम्यान ढगाळ वातावरण, 6 ते 9 दरम्यान काही भागात ढगाळ तर काही भागात हलका पाऊस, 9 ते 12 दरम्यान ढगाळ वातावरण, 12 ते 15 दरम्यान शॉवर्स, 15 ते 18 दरम्यान ढगाळ तर काही भागात थोडा पाऊस, 18 ते 21 दरम्यान संध्याकाळी शॉवर्स, 21 च्या नंतर ढगाळ आणि हलका पाऊस संभाव्य. धन्यवाद.